ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरु महिमा भाग 9. ओव्या आहेत 13 आणि 14. गुरु शिष्याकडे गुरुत्व पाठवून देतात व अखेर गुरु शिष्य एकरूप होतात. मग गुरु व शिष्य असे दोन भेद मानायचे का? या प्रश्नाचे उत्तर देताना ज्ञानदेव म्हणतात की एकपण नोहे सुसास, म्हणून गुरु शिष्याचे करुनी मीस. पाहण्याची आपुली वास पाहात असे. सुसास म्हणजे सुखदायक आणि मिस म्हणजे निमित्त. एकपण सुसह्य न झाल्यामुळे तो शिष्याचे निमित्त करून आपणच आपल्याला पाहतो. पुढे म्हणतात, जयाचे कृपा तृषारे, परतले अविद्येचे मोहिरे, परिणामे अपारे बोधामृते. मोहिरे म्हणजे हल्ला, परिणामे म्हणजे परिणत होतो किंवा रूपांतर होते, आणि बोधामृते म्हणजे स्वस्वरूप बोधरूपी अमृत. ज्याच्या कृपारूपी जलाच्या एका तुषारामुळे सुद्धा अविद्येचा हल्ला परतवून लावला जातो आणि त्याची परिणती बोधरूपी अमृतात होते. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, अद्वैती तो मन रमेना म्हणून, गुरु शिष्यपण दाखवोनी. घेतसे दर्शन आपुले आपण, दृश्य द्रष्टेपण स्वीकारोनी. जयाची कृपा तुषारे करोन, मागे परतोन अविद्याती. बोधामृतमय होवोनी ठाकली, स्वभावे पावली अपारत्व. एकाकी न रमते असं श्रुतिवचने. परमात्म्याला एकट्याला करमेना. सर्वसाधारणपणे एकाच स्थितीत खूप काळपर्यंत राहायला लागले की मनुष्याला कंटाळा येतो. काहीतरी बदल हवा असं वाटू लागतं. मग काहीतरी उपाय शोधला जातो. हा आपला नित्याचा अनुभव आहे. हे सर्व केवळ आनंद प्राप्ती करताच चाललेलं असतं. तसंच परमात्म्याला सुद्धा एकट्याला करमेना. एकटेपण सुसास म्हणजे सुसह्य होईना, म्हणून आनंदोपभोग घेण्यासाठी तो द्विधा होतो. कारण एक पण आनंदरूप आहे, पण आनंददायक मात्र नाही. आनंदाचा उपभोग असेल तरच ते आनंददायक ठरेल, आणि उपभोग घ्यायचा तर द्वैत पाहिजे. म्हणून तो द्विधा होतो व आपलेच गुरु आणि शिष्य असे दोन भाग करतो. म्हणजे आपणच गुरु होतो आणि आपणच शिष्य होतो. आता गुरु आणि शिष्य या निमित्ताने तो आपणच आपल्यात पाहायला लागतो आणि आनंद उपभोगतो. जणू काही रंगभूमीवर चाललेलं नाटकच. बद्ध नसलेला शिष्य बद्धपणा भासवून गुरुना शरण जातो व मुक्त असूनही मुक्तीची इच्छा करणाऱ्या शिष्याला गुरु ज्ञान देतात. म्हणजे परब्रह्म आपल्या ठिकाणीच आपणच गुरु होऊन आपल्यातच शिष्य पण पाहतं. आता ते ब्रह्मच स्वतः गुरुरूप धारण करते व परब्रह्म स्वरूप अशा आपल्या शिष्याकडे कृपा दृष्टीने पाहते. शिष्याचे कल्याण व्हावे असा त्यात विचार असतो. शिष्याच्या रूपाने आलेल्या आत्मस्वरूपालाच उरी भेटतो व आनंद प्राप्त करतो. एकूण गुरु व शिष्य दोघेही एकमेकांच्या निमित्ताने आत्मस्वरूपाचाच उपभोग घेतात. पुढच्या ओवीत ज्ञानदेव गुरुकृपेचा परिणाम कसा व काय होतो ते सांगताना म्हणतात की गुरूंच्या कृपा कटाक्षाने अविद्येचा हल्ला परतवून लावला जातो. ज्ञानदेव कृपा तुषार म्हणत आहेत. गंगाजलाचा एखादा तुषारही जीवाला पावन करतो. त्याप्रमाणे सद्गुरूंच्या कृपेचा एक कटाक्ष सुद्धा शिष्याला पावन करण्यास समर्थ होतो. शिष्य गुरूंच्या एका कटाक्षानेच पवित्र होतो, निर्भय होतो. त्या अर्थी शिष्य अपवित्र किंवा भययुक्त झालेला आहे. तो कशामुळे झाला आहे तर अविद्येमुळे. अविद्या त्या कृपेला अडवण्याचा प्रयत्न करत असते. त्याशिवाय तिला अखंडित गतीने वाहता येत नाही. पण सद्गुरूंच्या एका कृपा कटाक्षाचे सामर्थ्यच असे आहे की त्यापुढे अविद्येचे सामर्थ्य टिकाव धरू शकत नाही. तिने कितीही सैन्य बरोबर आणलेले असलं तरी तिचे त्या कृपा कटाक्षापुढे काही चालत नाही व आपला गाशा गुंडाळून जावं लागतं. जणू काही ती अविद्याच विद्येत परिणत होते. असे त्या कृपेचे पावन करण्याचे सामर्थ्य आहे. मग अखंडपणे बोधामृताचा सागर उचंबळू लागतो. शिष्याला स्वस्वरूपाची जाणीव होते व गुरु शिष्य दोघेही अखंडैक रस अशा आनंदात बुडून जातात. अशा प्रकारे ज्ञानदेवाने सद्गुरूंना एका योद्ध्याच्या रूपात प्रस्तुत केलं आहे. पुढे ज्ञानदेव त्यांच्या पुढच्या स्थितीचं वर्णन करतात. तो भाग आपण उद्या पाहू.
इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.